नमस्कार, मी शुभम. तुम्ही बघताय एलेक्स मराठी. खरं तर कोकण विधान परिषदेचे निवडणुका झालेल्या आहेत. खरं तर बिनविरोधी निवडणुका झाली आहे. मात्र या निवडणुकीमध्ये जर बघायला गेलं तर प्रामुख्याने कोकणातले दोन मातब्बर नेते या ठिकाणी होते आणि खरं तर दळवी आणि तटकरेचा थेट वाद होता. आणि ही निवडणूक कुठे ना कुठेतरी झालेली आहे. आचारसंहिता देखील आता शिथिल करण्यात आलेला आहे. मात्र सर्वात महत्त्वाचा मुद्दा समोर येतो तो म्हणजे पक्षाशी एकनिष्ठ असणे. पक्ष आदेश म्हणजे काय याचं उत्तम उदाहरण आमदार महेंद्र दळवी यांनी समोर ठेवलेला आहे. साहेब, काय सांगाल? एकंदरीत आता फॉर्म पाठी घेतलेला आहे. कोकण विभागाची निवडणूक ही बिनविरोध पार झालेली आहे. पक्षनिष्ठा, पक्ष आदेश याचं तुम्ही पालन केलेलं आहे. पक्षातून तुम्ही नाराज आहात का? पक्ष वरिष्ठांवर तुम्ही नाराज आहात का? नाही, पक्ष वरिष्ठांवर मी नाराज अजिबात नाही आहे. शेवटी आमचे मुख्य नेते आदरणीय शिंदेसाहेबांचा आदेश हा सर्वतोपरी मानून आम्ही चालणारे कार्यकर्ते आहोत. त्यामुळे आत्ता पण राजकीय प्रवासामध्ये ज्यांना गुरुस्थानी मानले त्यांची भूमिका घेऊन पुढे जाणं आमचं काम आहे. नक्कीच. कोकणाची विधान परिषद निवडणूक ही सगळ्यांसाठी अतिशय महत्त्वाची होती. विशेषतः कोकणवासियांसाठी महत्त्वपूर्ण निवडणूक होती. कारण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर त्यांच्या मतांवरती विधान परिषद उमेदवार निवडून जाणं आणि मग कोकणाची त्यांच्या सेवा करणं अशी ती निवडणूक महत्त्वाची होती. पण उद्भवलेल्या महाराष्ट्रातल्या एकंदर परिस्थितीला अनुसरून ज्या 17 सीट आम्ही एकंदर महाराष्ट्र सीटमध्ये लढणार होतो महायुतीच्या माध्यमातून, त्यामुळे कोकणाची सीट ही राष्ट्रवादीच्या वाटेला गेली होती. तरी देखील तटकरेंचा उलटफेर राजकीय प्रवास बघत असताना अनेकांना अनेक वेळा फसवलं आहे. आणि माझ्यासारख्या व्यक्तीला नक्की वाटलं की निवडणूक लढली पाहिजे. आणि मग माझ्या कन्येचा फॉर्म मी अपक्ष भरला होता. पण पक्षाच्या आदेशाप्रमाणे तो फॉर्म मी 3 तारखेला विड्रॉ केला. कारण शेवटी शिंदेसाहेबांचा पक्ष किंवा महायुतीमध्ये अडचण येऊ नये ह्या दृष्टिकोनात मी शब्द पाळून तो फॉर्म पाठी घेतला. पण कदाचित ती लढाई झाली असती तर नक्की तटकरेंना मी पराभूत केलं असतं. कारण जनतेचा जनाधार हा माझ्या बाजूने नक्की होता. कारण गेले कित्येक वर्षाचा राजकीय प्रवास, माझा स्वभाव या सगळ्या गोष्टीच्या अनुषंगाने माझ्या कन्येला नक्की लोकांनी निवडून दिले असते. आणि त्यांच्या याला विरोध होता. त्यांच्याच घरात उमेदवारी का हा लोकांसमोरचा प्रश्न होता. पण नेहमीप्रमाणे तटकरे जे काय आहे ते आपल्या घरातच घेणार. त्यामुळे ह्या सगळ्या भूमिकेनं तटकरे गेले. आणि ते बिनविरोध होत असताना कारण बाळमानेंचा फॉर्म त्या ठिकाणी राहणं काळाची गरज होती. नक्की. पण महाआघाडीतून ते उमेदवार होते. पण बाळमानेंचा स्थायी स्वभाव आहे. आत्तापर्यंत संपूर्ण राजकीय प्रवासामध्ये त्यांनी उलटफेर करण्याचा प्रयत्न केला आहे. आलेल्या संधीला कधीही त्यांनी सन्मान दिला नाही आहे. पण शेवटच्या क्षणाला आदेश न पाळताना त्यांनी फॉर्म तो विड्रॉ करणं हा कोकणाच्या जनतेचा अवमान निश्चित आहे. त्याच्या जोडीला शेका पक्षाने पण काही ते फॉर्म भरले होते. त्याही मध्यस्थीने ते पाठी घेतले. नक्कीच. खरं तर शेका पक्षाची अशी अवस्था बघत असताना ही लढाई लढणं हे पक्षाला मॉरल देण्यासारखं निश्चित होतं. कारण आज जिल्हा परिषद त्यांचा एकही सदस्य नाही आहे. पण या अनुषंगाने ती निवडणूक लढले असते तर जन्मत आपल्याला कळलं असतं. त्यांनी तेही त्यांना आजमावता आलं नाही आहे. म्हणजे शून्यवाचा शेका पक्ष होता तर या भूतलावरनं समाप्त झाला असं मी ते त्यांनी सांगेन. पण शेवटी आम्ही पक्ष पाळणारे कार्यकर्ते आहोत. तर पक्षाचा आदेश पाळून, शिंदेचा आदेश पाळून ती सीट आम्ही पाठी घेतली. आणि दुर्दैव असं आहे की ती सीट तटकरेंच्या मुलाला बिनविरोध गेली. साहेब, सर्वात महत्त्वाचा प्रश्न की आज तुम्ही एकीकडे पक्ष आदेश पाहिला तर पक्ष वरिष्ठांनी तुम्हाला जो आदेश दिला तो पाहिलात. पण आज कोकणातल्या शिवसेनेच्या प्रत्येक कार्यकर्त्यांच्या मनामध्ये तुमची मुलगी उमेदवार राहावी अशी निष्ठा होती. आज कुठे ना कुठेतरी कार्यकर्ते देखील नाराज आहेत. कारण हातामधली असलेली सुवर्ण संधी आज त्यांच्या हातातून गेलेली आहे. खरं तर संख्याबळ तुमच्याकडे जास्त होतं. प्रामुख्याने जर राजकीय विचार केला तर संख्याबळ तुमच्याकडे जास्त होतं, कार्यकर्ते तुमच्याकडे जास्त होते. आज तुम्ही पक्ष आदेश पाहिलात पण अनेक कार्यकर्ते आज नाराज आहेत. मग ते थेट पक्षावरती असतील किंवा पक्ष वरिष्ठ नेतृत्वावरती असतील, त्यांची कशा प्रकारे तुम्ही समजूत काढणार आहात? कोकणाच्या जनतेची मी माफी नक्की मागेल आपल्या माध्यमातून. कारण खरं मी माझ्या कन्येचा फॉर्म भरत असताना अनेक लोकांनी मला मॉरल दिलं. अनेक लोकांनी फोनद्वारे सांगितलं की ही लढाई लढली पाहिजे. त्याचं आम्ही स्वागत तर नक्की करतो. पण अनेक जे वोटर्स आहेत, जे मतदार आहेत, त्याने देखील मला फोन करून सांगितलं की आत्तापर्यंत तटकरेलाच का, बरं राष्ट्रवादीमध्ये इतर कुठल्या कार्यकर्त्याला का नाही आहे, हा त्यांच्यासमोर सवाल होता. आणि म्हणून आमचा जनाधार असताना, सर्वाधिक जनाधार शिवसेना असताना ही सीट राष्ट्रवादी वाट्याला गेली. आणि म्हणून पक्षाच्या आदेशाप्रमाणे आम्हाला लढता आली नाही आहे. पण ज्याने याच्यामध्ये सहकार्य करण्याची भूमिका केली सर्वपक्षीय, असं नाही आहे की शिवसेना, इतर सगळ्या पक्षाच्या नेत्यांनी ही लढाई लढण्यासाठी मला मॉरल दिलं, माझ्या कन्येला आशीर्वाद दिला. परंतु पक्षाच्या आदेशाप्रमाणे ती पाठी घेतला. पण त्या जनतेचं कायमचं ऋण मी मनामध्ये कायमचं ठेवेन. जेव्हा जेव्हा त्यांच्यावर कुठला बाका प्रसंग असेल किंवा हे असेल तेव्हा मदतीला मी नक्की मैंदोळी म्हणून, अगदी माझ्या कन्येचे वडील म्हणून मी नक्की त्यांच्यासाठी जाईन. हा शब्द मी या निमित्त नक्की देतो. साहेब, बिनविरोध निवडणूक झाली. अनिकेत तटकरे हे बिनविरोध निवडून आले. त्यांनी एक स्टेटमेंट केले, दळवी साहेबांच्या मनामध्ये जर काय राग असेल तर मी त्यांच्या बंगल्यावरती जाईन, त्यांच्यासोबत चहा पाणी करीन आणि काय तो एखादा विषय मार्गी लावून टाकीन, असं ते स्टेटमेंट केलं. काय त्यांच्या
चहा पाण्यासाठी तुम्ही स्वागत करणार काय? नाही, राजकारणामध्ये काय व्यक्तिवाद नसतो. शेवटी आत्तापर्यंत त्यांचा राजकीय प्रवासाला मी त्याला छेद देण्याचा प्रयत्न केला. व्यक्तिगत त्यांची माझी काय दुश्मनी किंवा असं नाही आहे, पण स्वाभाविकदृष्ट्या त्यांनी आत्तापर्यंत राजकीय प्रवासामध्ये अनेक राजकीय नेत्यांना, कुटुंबांना किंवा पक्षाला जी हानी पोचवली त्या विरोधातली आम्ही माणसं आहोत. त्यांनी जे वक्तव्य केलं येत असतील त्यांचं नक्की स्वागत करू, त्याच्यामध्ये काय व्यक्तिवाद नाही आहे. शेवटी आपण कोकणी माणसं आलेल्या माणसाचा सन्मान करणं, त्यांच्या आदतीचं पाळणं हे आम्ही नेहमीच पाळलेलं आहे. त्यामुळे आलं त्यांचं स्वागत निश्चित आहे, पण त्यांनी त्या परिभाषेतनं यावं की जेणेकरून मी त्यांचं स्वागत करेन. नक्की साहेब, जर सर्वात महत्त्वाचा प्रश्न बघायला गेलं तर घराणेशाही विरुद्ध तुम्ही थेट रस्त्यावरती होतात. तटकरे दळवी हा घराणेशाहीचा वाद इथून पुढं कशा प्रकारे असणार आहे? नाही, हा कायमचा चालू राहणार आहे. कारण असं आहे की आत्तापर्यंत म्हणजे मला जेव्हा कळायला लागलं 84पासून ते आत्तापर्यंतच्या म्हणजे 92 नंतर तटकरेंचा जो राजकीय प्रवास झाला आहे तो खऱ्या अर्थाने रायगडनी किंवा कोकणातल्या जनतेने किंवा महाराष्ट्राने सगळं बघितलेलं आहे. म्हणजे सगळ्याच गोष्टी आपल्या स्वतःसाठी कार्यकर्त्याचा बळी देणं हे कुठेतरी थांबलं पाहिजे. म्हणून घराणेशाही अशासाठी की त्यांना त्यांच्या घरात दिसतं. आज मला सांगा, त्यांच्या समाजाच्या दृष्टिकोनातनं फार छोटा समाज असताना एका कुटुंबामध्ये खासदार, आमदार, मंत्री ह्या सगळ्या जिल्हा परिषद सदस्य, अध्यक्ष, 2-2 वेळा तटकरे असण्याची कारणे असेल, हे एकाच घरात काय इतरांना का नाही आहे, हा जनतेचा सवाल घेऊन मी पुढे चाललो आहे. आणि मग त्या न्याय देण्यासाठी तटकरेंचं असंच याच्या पुढे वागणं असेल तर त्यांनाच छेद देण्यासाठी मी ती लढाई कायमस्वरूपी चालू ठेवणार आणि त्याला नक्की मला लोक मदत करतील असं मला पूर्ण खात्रीने वाटतं. ह्यालाच अनुसरून एक महत्त्वाचा प्रश्न आहे. तुम्ही कमिटमेंट आमदार आहात, तुम्ही दिलेला शब्द नेहमी पूर्ण करता आणि तुम्ही बोलता बोलता असं पण बोलून गेलात की जेव्हा मी शेकापमधनं बाहेर गेलो त्या संपूर्ण शेकाप पक्ष हा उद्ध्वस्त झाला, काही कालीमोड झाला, किंमत नाही राहिली. आता देखील हीच परिस्थिती आहे. तुम्हाला देखील फॉर्म पाठी घ्यायला लागलेला आहे. पक्षश्रेष्ठींनी थोडाफार विश्वास कुठे ना कुठे तुमच्याकडे ठेवला नाही, तुमच्या शब्दाला मान दिला नाही कमिटमेंट आमदार असून. जर इथून पुढं परत ते तुमच्यासोबत झालं तर शिवसेना पक्षासोबत काय तुम्ही नाराज असाल की कसं काय? नाही, शिवसेना पक्ष किंबहुना शिंदेसाहेबांच्या राजकीय प्रवासामध्ये आम्ही अति जवळून राहिलेलो आहोत. शिंदेसाहेबांचा पण स्वभाव किंवा विचार किंवा दुसऱ्याला मदत करण्याची भूमिका, आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांचं जे काय काम आहे ते उभ्या महाराष्ट्रातल्या शेवटच्या माणसावर पोचलेलं आहे. अशा माणसाची साथ सोडणं काय ठीक नाही आहे. शिवसेना पक्ष आमचा आहे आणि तो पक्ष वाढवण्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करणार. नाराजी तर अजिबात नाही आहे, पण खऱ्या अर्थाने ज्या भूमिकेतनं मी राजकारणामध्ये सक्रिय झालो आणि शेका पक्षाचा इथला असणारा त्रास लोकांचाही याला संपवण्याचं काम मी केलं, तसं राष्ट्रवादीचा त्रासच लोकांना आहे, कोकणातल्या लोकांना असेल, महाराष्ट्रात त्रासच आहे. पण आज राष्ट्रवादीची दुरावस्था आहे आणि एकंदर तटकरे साहेबांविषयीचं जे राष्ट्रवादीमधले मतभेद आहेत ते बघत असताना त्यांना संपवायची गरज नाही, तेच पक्षातनं संपणार आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आम्हालाच किंवा सगळ्याच विचार पडतो की तटकरे साहेबांची नक्की दिशा काय असेल. साहेब, सर्वात महत्त्वाचा प्रश्न, राजकारणामध्ये करेक्ट टायमिंग नेहमी साधवावं लागतं, संधीचा नेहमी उपयोग करावा लागतो. अशातच जर बघायला गेलं तर बाळमानेने देखील ऐन टायमावरती फॉर्म पाठी घेतला आणि जर बघायला गेलं तर तुम्ही गेले कित्येक वर्ष राजकारणामध्ये सक्रिय आहात. गेले 25-30 वर्ष तुम्ही अलिबागच्या राजकारणामध्ये सक्रिय आहात. तुम्ही शेकापमधून आमदार म्हणून निवडून आलात. तेव्हाचं राजकारण आणि आत्ताचं राजकारण काय फरक आहे त्याच्यामध्ये? एकतर्फी राजकारण धोकादायक वाटू शकतं. मी शेका पक्षामधून आमदार निवडून आलो, मी शिवसेनेतून आमदार निवडून आलो. शेका पक्षाविरुद्ध माझी सगळ्यांची लढाई झाली. म्हणजे जिल्हा परिषद सदस्य असेल, 2 वेळा आमदार असेल, माझ्या पत्नीची जिल्हा निवडणूक, मी त्यांच्याविरुद्ध उभा ढाकलेला आहे. आता राजकारणाची परिभाषा बदलली असं माझं व्यक्तिमत निश्चित आहे. कारण एकंदर आपण मीडिया किंवा सगळ्या या इलेक्ट्रॉनिकच्या मीडियाच्या ह्याच्या माध्यमातून बघितलं, फास्ट कनेक्टिव्हिटी आहे. म्हणजे माझं जर चुकलं तर विदिन सेकंदामध्ये कोकणात त्या टोकाला समजतं. म्हणून ती प्रगल्भता ठेवून राजकारणामध्ये राहणं ही काळाची गरज आहे. आता लोक चेहरे वाचतायत, समोरच्या नेत्याचा चेहरा प्रत्येक माणूस वाचतो आणि मग नेत्याने आपण आपला चेहरा कसा ठेवायला पाहिजे, कारण शेवटी चेहरा हा बोलतो, बोलीभाषेचा चेहरा आहे. त्यामुळे आता चेहरे प्रत्येकाचे उघडे झालेत. मी तर लोकांमध्ये प्रामाणिकपणेच गेलेला आहे आणि लोकांनी माझ्यावरती भरभरून प्रेम केलं आहे. कुठलीही राजकीय माझी पार्श्वभूमी नसताना आत्तापर्यंतच्या राजकीय प्रवासामध्ये लोकांनी मला साथसोबत केली आहे आणि मी त्यांची साथसोबत केली. अशीच कायमस्वरूपी राहायला पाहिजे. पण राजकारणाची परिभाषा बदलली, लोकही चालत्या गाडीत बसून प्रवास करायला लागले आहेत. म्हणून निष्ठा हा विषय राजकारण निघून गेला असं माझं व्यक्तिमत निश्चित आहे. आणि त्याच्यावर सगळ्यांनाच विचार करण्याची गरज आहे की शेवटी आपण ज्याच्यासाठी काम करतो तो व्यक्ती किंवा तो नेता आपल्यावर राहील का, ही शंका प्रत्येकाच्या मनात आहे. आणि म्हणून आत्ताच्या झालेल्या निवडणुकीमध्ये शेवटी जरी आदेश मी पाळला असला
तरी आमच्या काही लोकांनी माझा मॉरल कमी करण्याचा प्रयत्न केला. पण कोकणाच्या समस्त जनतेने फोनद्वारे किंवा स्वतः भेटून जे आशीर्वाद किंवा लढण्याची उमेद दिली त्याचे आभार कायमस्वरूपी माझ्या मनात नक्की राहतील. साहेब, एकीकडे शेवटचा प्रश्न आहे, एकीकडे राजकारण बाजूला राहू दे, कारण राजकारणामध्ये नेहमी चढ उतार होत असतात, पण राजकारण सांभाळूनच अलिबागच्या विकासाकडे सर्वात जास्त भर तुम्ही दिलेला आहे. एकंदरीत जर बघायला गेलं तर अलिबागपासून ते जो उरणचा जो प्रवास आहे आता सुखकर होणार आहे. नेमका तो प्रोजेक्ट काय, कारण 2.25 तासाचा प्रवास अवघ्या 30 मिनिटावरती तुम्ही आणला आहे, ते नेमकं त्या प्रोजेक्टबद्दल थोडीशी माहिती सांगा. असं की आपल्याला कोकणातले दिवंगत नेते बॅरिस्टर अंतुले साहेबांचं ते स्वप्न होतं. अंतुले साहेब महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांचा तो ड्रीम प्रोजेक्ट होता की रेवस रेड्डी हा तळ कोकणातला जाणारा 4था मार्ग तयार करणं काळाची गरज आहे. आणि हा कोस्टल स्वरूपाचा होता, म्हणजे समुद्र भागातनं जाणारा रस्ता होता. पण त्यावेळच्या त्या परिस्थितीनुसार तो झाला नाही आहे, आरोप प्रत्यारोप झाले. पण मी जेव्हा आमदार झालो त्यानंतर अंतुले साहेबांचा एक शिष्य म्हणून त्यांचे जे स्वप्न आहेत ते पूर्ण करण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न केला. त्यातला हा ड्रीम प्रोजेक्ट आहे. म्हणून रेवस उरण म्हणजे करंजा रेवस हा ब्रिजचा आता जलदगतीने काम सुरू आहे. हा परिपूर्ण मला वाटते 28 मार्चपर्यंत पूर्ण होईल. मला वाटतं की अलिबागवरून 30 मिनिटामध्ये आपण पलीकडे म्हणजे मुंबईकडे सहज जाऊ शकतो, एवढी कनेक्टिव्हिटी फास्ट आलेली आहे. म्हणजे 2.5-3 तासाचा प्रवास आपण 30 ते 35-40 मिनिटापर्यंत येऊ शकलो. आणि खऱ्या अर्थाने आज आपण बघितलं की अलिबाग हा डेव्हलप तालुका आहे. पूर्ण अलिबाग मुरुड किंवा रॉ भागामध्ये डेव्हलपमेंट फास्ट आहे, कारण पर्यटन तालुके असल्यामुळे अनेक पर्यटक देश विदेशातनं या ठिकाणी येत आहेत. आणि त्यांच्या सुविधा निर्माण करणं हे लोकप्रतिनिधी म्हणून सरकारचा आमदार म्हणून काम आहे. पण आपण कुठल्याही टोकाला जरी गेलात आज सगळे रस्ते अद्ययावत आहेत, पाण्याच्या सुविधा असतील, सगळ्या गोष्टी परिपूर्ण करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला. लाईट असेल, सगळ्या गोष्टी. त्याच्यामुळे पर्यटक पण वाढलेत, लोकांना हाताला काम मिळालं, व्यवसाय मिळाला आहे. आणि मुंबई अलिबागची कनेक्टिव्हिटी एक दिशादर्शक निश्चित आहे. येणाऱ्या काळामध्ये मुंबई सबब म्हणून अलिबाग सबब मुंबईचं नक्की होईल आणि त्याचा फायदा माझ्या सर्वसामान्य जनतेला होईल. जे मला निवडून देत असताना जनतेने स्वप्न बघितलं त्याची पूर्ती करण्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार. येणाऱ्या काळामध्ये अनेक असे ड्रीम प्रोजेक्ट आहेत की त्याच्यासाठी मी सरकारचा निधी केंद्राचा निधी वापरून जी काय लोकांच्या मनातलं कामं असतील ते प्रामाणिक करण्याचा प्रयत्न निश्चित करणार. नक्कीच खूप खूप धन्यवाद सर, तुम्ही आम्हाला वेळ दिल्याबद्दल. खरं तर पक्षनिष्ठा आणि पक्ष आदेश काय असते त्याचं उत्तम उदाहरण आपल्या पक्षासमोर आणि आपल्या कार्यकर्त्यासमोर जेव्हा महेंद्र दळवी आमदारांनी सेट केलं आहे. आणि खरं तर बघायला गेलं तर राजकारण बाजूला ठेवून जेव्हा विकासाचा जेव्हा ऑप्शन येतो, विकासाचा जेव्हा पर्याय येतो, तेव्हा प्रामुख्याने कार्यकर्त्यांसह आपल्या आजूबाजूच्या असणाऱ्या सर्व विकास मार्गांना आपण महत्त्व दिलं पाहिजे, असं थेट मत आमदार महेंद्र दळवी यांचं आहे. कॅमेरामन आदित्यसह मी शुभम, LX मराठी, अलिबाग.